नमस्कार, कारभारी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। मित्रांनो, आज नांदेड शहरात एक ऐतिहासिक क्षण पार पडला आहे। एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाने काढलेल्या महाएल्गार मोर्चात आज प्रचंड ताकदीने सर्व समाज बांधवांची उपस्थिती या ठिकाणी हजारोंच्या नव्हे तर लाखोच्या संख्येने जमलेल्या या समाज घोषणांनी दणाणले होते। रस्ते प्रशासनाला यावेळी त्यांनी स्पष्ट संकेत दिले होते। पहाटेपासूनच बंजारा बांधवांचा ओघ नांदेड शहराकडे वळू लागला। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि अगदी लहान मुलं सुद्धा सगळेच हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी करत मोर्चात झाले होते। उठ बंजारा जागा हो, आरक्षणाचा धागा हो, आरक्षणाशिवाय विश्रांती नाही, जय सेवालाल या घोषणा देत त्यांच्या चेहऱ्यावर एकच ज्वाला दिसत होती। हक्कासाठी झगडणारा प्रत्येक समाज बांधव या मोर्चामध्ये प्रखरपणे आपल्या या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये उभा होता। हे आरक्षणाची एक धगधगती ज्वाला आपल्याला पाहायला मिळाली। मोर्चात झालेल्या समाज बांधवांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितले, आम्ही वर्षानुवर्षे अन्याय सहन केला, आता आमची तरुण पिढी जागी झाली आहे, आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। महिलांनी हातात फलक घेऊन प्रशासनाला प्रश्न विचारले, शिक्षण आणि नोकरीत आरक्षण नसेल तर आमच्या मुलांचे भविष्य कुठे आहे? प्रत्येकाच्या आवाजात आक्रोश होता, पण तोच आक्रोश आंदोलनाची ताकद बनला होता। मोर्चातील नेत्यांनी मंचावरून थेट इशारा दिला। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, आज नांदेडमध्ये दाखवलेली ताकद ही एक सुरुवात आहे। शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काळात मुंबई आणि दिल्ली येथे ठाम मारून आम्ही आमचा हक्क या ठिकाणी प्राप्त करून घेऊ। हा इशारा ऐकून संपूर्ण मैदान घोषणांनी दणाणून गेला। तसेच या मोर्चामध्ये हा मोर्चा शांततेत जरी असला तरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, पण समाजाने दाखवलेली संघटित शिस्त पाहून प्रशासनही आश्चर्यचकित झाले। हा मोर्चा किती मोठा आहे याची प्रचिती प्रत्येकाला आली, पण या महामोर्चामुळे शासनावर जबरदस्त दबाव आला आहे। समाजाने दाखवलेली ताकद, एकजूट आणि निर्धार पाहून पुढील काळात राजकीय हालचालींना वेग येणार यात शंका नाही। शासनाने आता निर्णय घेतला नाही तर हा लढा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही, तर देशात देखील या लढ्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त होईल आणि देश स्तरावर देखील असे लढे या ठिकाणी उभारले जातील। आता तुमचं मत काय आहे? बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळायला हवे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका।